तो मनुष्य राजा बाऊनी तोंड रहीन जयाचे वाकविया भेळपण व्रत वचन तयाचे सद्गुरु है का नाही पाठीराखा कोण असला पाहिजे सद्गुरूच असला पाहिजे ना परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरूचे भजन समोर सद्गुरु भजने समाधान अकस्मात वाणे काय सांगितलं गेलेलं आहे माझी आहे पण ज्याने बघा जो जर कर्मामध्ये नसेल तर कसा ते कुत्र्या समान सोना समान कशा समान आहे का नाही म्हणजे आपण आज्ञा पालन करत असेल मातृदेवो भव पितृदेवो भव अतिथी देवो भव सांगितलं गेलेलं आहे मग कर्म करता आलं पाहिजे आपल्याला कर्म करण्यासाठी काय केलं पाहिजे भगवंताची शरण गेलं पाहिजे भगवंताची नतमस्तक झालं पाहिजे भगवंताच्या चिंतनामध्ये रममय झालं पाहिजे जर असं नसेल तर कसं आहे तो मनुष्य असून पण स्वानाप्रमाणे आहे बोला सारखे जो नर करी पुरुषार्थ निर्वी शब्द करी तया जन्म संसारी भाषणा परी जाणावा किती गोड असं रामायण सांगितलंय की नाही जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले है की नाही असा जर नसेल करत तो मनुष्य असून पण उपयोग नाही आणि बोलणार वेगळं आणि कार्य करणार वेगळं असं कार्य चालत नाही कारण का आपल्याला ह्या कर्मातून उभा राहिलं रामायण कसं ऐकायचे आपल्याला अंतःकरणामध्ये बदल झाला पाहिजे वागण्यामध्ये बदल झाला पाहिजे बोलण्यामध्ये बदल झाला पाहिजे चालण्यामध्ये बदल झाला पाहिजे या कथा सांगितले बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले सोय न बोले वाणी व्यासीच्या दोन्ही झाली उल्हास महानसी रणभूमीसी तोच एक पुरुष आरतीय आता आपलं आणि तुपलं कळलं पाहिजे का नाही कळलं पाहिजे आता देहामध्ये विकार आलेले आहेत म्हणजे आपल्याला हित कशात आहे आपल्या परमार्थामध्ये येते बघा नामचिंतनामध्ये येत आहे तिथं जर आडवे येत असते तिथं आपल्याला आपलं तुपलं कळता कामा नाही त्यांना काय केलं पाहिजे बाजूला करता आलं पाहिजे असं एक कथन चाललेलं कोण सांगितलं वाणी कुशाचं आहे का नाही का सोडलाय घोडा सोडलाय ना पकडलाय ना आपला पुरुषार्थ आपणच आपल्याला कोणाची आशा नसावे आपल्याला कोणाचा सपोर्ट नसावा असं एक स्वामी सांगू लागलेले आहे शास्त्र धर्मी निद्रा पूर्ण नमने पुरुषार्थी आता शास्त्राप्रमाणे आता लहान म्हणत नाही छोटा म्हणत नाही तोच पुरुषार्थ करून रणभूमीमध्ये उभारलाय आणि युद्ध करण्यासाठी तयार आहे त्याला म्हणून की लहान आहे किंवा हा मोठा आहे का नाही युद्ध करायचंय ना आपल्याला युद्ध आम्हा युद्धाचा प्रसंग आहे मग त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये तिथं लहान मोठं बोलता कामा नाही शास्त्र नेमून दिलेलं आहे आणि युद्ध करण्यासाठी सज्ज राहिला पाहिजे असं कुछ बोलू लागेल